काय शानदार रिसेप्शन दिलं बाई तुम्ही ना. हां, लय शानदार रिसेप्शन दिलं म्हटलं. मग नाही तर काय माया का मस्तच आहे. मग आपल्याला असं तसं पटत नाही म्हटलं. हां, बिलकुल नाही पटत. असं तसं तर मला पटतच नाही. मला पाहिजे तर एकदम चांगलं पाहिजे, मस्त शानदार. काय माय त्या आनंदीच्या घरच्या लोकांनी लग्न केलं माहितीचं. हां, काही सोय नाही ना, काही नाही. गरमी म्हणते मी. हां, पंखे तर नाही लावले त्या लोकांना. पंखे काही कूलर काही वराळासाठी काही तर सोय नव्हती केली त्यानं. तो द्या बाप्पा वराळाची सोडा. पण पोरावाले होतो ना माया, पण पोरावाले. हां, आपली इथं काही सोय नाही केली त्यानं. आणि काय झालं माय बाई लग्नात नाही. आलू वांग्याची भाजी आणि ते निरापतली सटांग. काय माय बाई मला तर जेवण नव्हतं आवडलं. काय माय बाई तुम्ही ना रिसेप्शन केलं. बस रे बस. पाहिले नाही तुम्ही ना आनंदीच्या घरचे लोक कसे पाहतच राहिले. हां, रिसेप्शन निरा पाहतच राहिले ते लोक. त्याचे डोळे फाटेलच राहिले म्हटलं. असं रिसेप्शन दिलं बाई तुम्ही ना. मग नाही तर काय ते लोक काय हो माय. हां, कायची बराबरी करतात ते. हो बाई ते तर आहे. पण खरंच ते आनंदीचे तर भाग्य खुलले बाई. तुमच्या घरी सून बनवून आली ते भाग्य खुलले तिचे. हे गोष्ट तर खऱ्या बोलल्या बाई तुम्ही. कंकुलाबाई, ही गोष्ट खऱ्या बोलल्या तुम्ही की भाग्य खुलले म्हणून. भाग्य तर खुलले पण आनंदीचे नाही, वच्छलाचे खुलले भाग्य. काय सुना भेटल्या. वच्छलाचे कर्म एवढे चांगले नाही आहे, पण सुना देवानं लय चांगले दिल्या पण वच्छलाले. तिन्ही सुना माया गुणी आहेत, एकदम गुणी. काय बापा लपू लपू कामच्या गोष्टी ऐकू राहिले का तुम्ही. हां, गोष्टी ऐकत आहे का तुम्ही. गोष्टी नाही ऐकू राहिलो मी. तुझ्याच रूम मध्ये येत होतो तुला विचारासाठी. तर मग तुम्ही गोष्टी करताना दिसत ऐकू आल्या. एवढं जोरजोराने बोलतात ऐकू येणारच आहे ना. हो बापा, आम्ही जे बोलतो ते जोर जोराने बोलतो बापा. ते खुसूफुसू करायची तुमच्या सुनाईसारखी माझी आदत नाही आहे. आम्ही काही खुसूफुसू नाही करत बापा. जे बोलायचं आहे ते जोर जोराने बोलतो. तुमच्या सुनी कशा खुसूफुसू करत राहतात, माझ्या चुगल्या करत राहतात. काय बोलतो वच्छला. असून जो टाइम जरी आहे का. तू या गोष्टी करायला टाइम बी आहे का त्या पोरींजवळ बिचाराई जो दिवसभर काम करत राहतात बिचाऱ्या. बिचाऱ्या तुम्हाला दिसतात बिचाऱ्या. बोला ना भाऊ, काय म्हणून राहिले होते. कासाठी आले होते. हो, अरे मी भुलूनच गेलो तुमच्या गोष्टीत. मी काय म्हणतो वच्छला, आज सत्यनारायणची कथा आहे ना आपल्या घरची. आहे तर. मी काय म्हणत होतो, काही पूजापाठीचं काही सामान लागत असेल तर सांग ना. अरे हो, पूजापाठीचं सामान मी का पंडित आहो का. मी सांगेन का तुम्हाला. जा ना गावात नाही, जा गावातल्या पंडितला सांगून द्या. हो भाऊ, आजकाल पूजापाठीचं सामान पंडित लोक सांगतात. त्याला पैसे देऊन द्यायचे थोडेसे शिल्लक. तेच सामान बरोबर घेऊन येतात. त्याला माहिती आहे कोणतं पूजापाठीला काय काय सामान लागते. तर पंडितलेच पैसे देऊन द्यासान, पंडितच घेऊन येते. हो का, पंडित आणन का. हो आणते. फुलं गेलं घेऊन या तुम्ही फक्त. बरं. मी काय म्हणतो, पंडितले सांगसान ना. तर तो पंडित नाही का आपल्या इथं हमेशा पूजा करायला येते कधी बी. त्या पंडितले सांगसान. हो, त्यालाच सांगेन ना. कोणता तोच ना आपल्या इथं लग्नाची तारीख काढायला आला होता तो. हो तोच. त्याला सांगसान. बरं. अजून काही सामान गिमान लागत ते का लागत असेल तर सांगून दे मला. नाही काही नाही लागत. नाही तर मी जाईन बाजारात, मग तुला आठवून येईन की हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं. मग आल्यावर म्हणशील की हे चांगलं नाही बाप्पा तुम्ही ना, तेच आणलं नाही. मग मी ऐकणार नाही. पहिलेच म्हटलं तुला विचारून घेतो. काही नाही पाहिजे ना हो बाप्पा, काही नाही पाहिजे. बरं चाललो मग मी बाजारात. हो जा, गोष्टीच ऐकत राहता निरा लपू. अरे हो, इथे तर विचारायचंच राहिलं. एटायतल्या लोकांना सांगेन नाही का पूजेसाठी. चला मी काय म्हणतो, एटायतल्या लोकांना सांगायला लागेल ना. आपल्या इथं कथा आहे तर कथामध्ये बोलवशील नाही का. अरे हो, एटातल्या लोकांना सांगा लागणार आहे ना. मग नाही तर काय, एटायतले लोक आपले पाहुणे रावणे. हो मी म्हणतो सांगून द्या ना मग आपल्या एटात नाही तुम्ही. मी कसं सांगणार, तू जाऊन सांग ना. तू कसं चांगलं वाटतं तुला सांगितलं तर. तू जाऊन सांग, मी बाजारात जातो. नाही हो बापा, मी किती थकली मी लय थकली ना. हो, पुऱ्या लग्नाची कामं तूनच केले ना. जशी तू थकली. पुऱ्या लोकांचा स्वयंपाक धुणे भांडे सगळं तूनच केलं. काय बापा, काय वयात का कामं करायला लावता का आता तुम्ही मला. आता वय आहे का माझ्या कामं करायचं. केले पहिले लय कष्ट केले मी ना, केले कामं. आता का माझ्या कामं करायचं वय आहे का. नाही कामं करायचं नाही. आता देवाचं नाव घ्यायचं वय आहे तुझी आहे ना. मग नाही तर काय बापा, देवाचंच नाव घेतो मी. मी काय कोणा चुकल्याचं पाड्या करतो का. मला नाही आवडत ते. हो बरोबर बोलली तू. जाता तुम्ही का आता इथं गप्पाच हाणता बापा. उशीर उरायला ना. पंडित चालला जाईन दुसऱ्या कुकडे मग पूजाले. कोणं बोलवलं तर मग आपल्या घरचं राहून जाईन बापा. जाणं कालच संध्याकाळी सांगायला पाहिजे होतं. आता सकाळी जसं टायमावर सांगायला. मग सांगितलंच तर नाही मला. पा वहिनी, पा कसे बोलतात हे. आता म्हणते तुला सांगितलंच नाही. मी त्याला हर गोष्ट का मीच सांगत राहू का. या माणसाला काही ना काही समजायला पाहिजे ना. काही झालं की मलाच विचारतात बापा. मी काय कोणा गोष्टीकडे लक्ष देऊ. आता खरं सांगा, या लग्नाच्या कामात मी कमी व्यस्त होती मी. किती व्यस्त होती तुम्हाला माहिती आहे. हो बाई खरं लय व्यस्त होत्या तुम्ही, खूपच व्यस्त होत्या. सांग बरं या माणसाला सांग. तुम्ही काल संध्याकाळी सांगून द्यायला पाहिजे होतं. एवढ्या काळजीचे आहे तुम्ही तर. मला काय माहित होतं याच्यातलं. पण तुम्हाला माहित नव्हतं आपल्या इथं सत्यनारायणची कथा आहे तर पंडित गिंडितले सांगा लागेल म्हणून. माहित नव्हतं का तुम्हाला. हो बाई, माहीच गलती झाली. माफ करून दे बापा, मला माफ करून दे. तुझ्या डोक्याला डोकं कोण लावेल. पा वहिनी पा कसे बोलतात मला. असेच बोलतात ते हमेशा असेच बोलतात. जाऊ द्या ना भाऊ, जा पंडितले जाऊन सांगून द्या. बरं चाललो. हे माणूस बी डोकं खायचं काम करत राहते बाबा माया. कोणाला काय सांगा. एक तर त्या माय सुना त्याला एक गोष्ट 100 खेप सांगा लागते आणि एक हे. हो बाई, विक्रमचा काही विचार केला तुम्ही ना. आता विक्रमला काय लागेल ना घरात. आता झालं ना लग्न कार्य झालं. आता जगदीशचं लग्न झालं, सर्व झालं. आता कधी काढतात मग आता घरातून. काय विचार काय केला त्याच्या बऱ्यात. नाही ना, आता होऊ दे ना. आता सत्यनारायणची कथा गीता सर्व होऊ दे. चांगल्या ना आता मग पोराचा संसार बसू दे. मग पाहतो ना काय करायचं काय नाही. तर मला तर नाही वाटत की जगदीश त्याला घराच्या बाहेर निघू देईन म्हणून. जगदीशच काय माय, तो प्रेम बी तसाच आहे. हो ना मॅम, मी तोच तो विचार करू राहिली आता. ते एक लगच टेन्शन आहे मामांग. नाही आता काही दिमाग चालत नाही वहिनी. तुमचा दिमाग काही चालत असेल तर सांगा बाप्पा. मग आता काही दिमाग नाही चालत आहे.
हो मलाच आता काही ना काही दिमाग चालवा लागन, काहीतरी करा लागन मलाच. पहा बाई तुम्ही आता कसं जगदीशला खराब बी नाही वाटलं पाहिजे. हां ते तिला असं वाटलंही नाही पाहिजे की माझी आई मा भावाला घरातून काढत आहे. मी खराब बी नाही झाली पाहिजे माझ्या पोराच्या नजरमध्ये, तो घरातून निघालाही पाहिजे. असं काहीतरी करा बाई तुम्ही. हो ना, लावा लागेल ना काही मला दिमाग. टाईम द्या ना थोडासा, दिमाग चालायला थोडा टाईम लागते. आताच लग्न कार्याचे एवढे कामं होते. हां आता माझा दिमाग नाही चालू राहिला. थांबा ना थोडा आता. मी काही ना काही प्लॅन काढतोच मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही टेन्शन नका घेऊ. विक्रमला बरोबर आयडियानं घरातून काढतो मी बाहेर. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी यावं तोपर्यंत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे ना. पण आता थोडंसं मावळ थंडा होऊ द्या आता घरातला. बरोबर बोलल्या तुम्ही. आता थोडंसं लग्न कार्य आता झालं, आता थोडं शांत होऊ द्या. पाहुणे रावणे घरातून जाऊ द्या, मग पाहू. होतेच म्हटलं मग मी तुम्हाला जाऊ नाही देत तशी. तुम्हाला नाही जाऊ देत मी तशी. जोपर्यंत तुम्ही विक्रमच्या घरातून काढसान नाही ना तोपर्यंत नाही जाऊ देत. नाही ना, तुझं काम करूनच जाईन ना मी. तुम्ही काय टेन्शन घेता हो एवढं? प्लीज टेन्शन घेता पप्पा. मी बा बरं काही टेन्शन घेतो का? आग लगे बसती में आपण राहू मस्ती में. आपण आपलं असं काम आहे बा. हो पण आता मला विचार करायला लागते ना बाई. नाही तर माझे पोरं मलाच बोलतात ना. तुम्हाला तर माहीत आहे मग कसे बोलतात मला ते. त्याला काय समजते, त्याला काय दुनियादारी आहे, त्यानं कोणती दुनिया पाहिली. आपण दुनिया पाहिलेली आहे, आपल्याला पुरी दुनियादारी माहीत आहे. आपल्याला माहीत आहे ना विक्रम किती चालाक आहे. तर त्याच्या भावाईला समजत नाही, ते काही लक्ष देत नाही घरात नाही. ते आपल्या ड्युट्यावर जातात, ड्युट्यावर येतात आणि बस झालं. बायका चुगल्या सांगतात, 4-5 बायका चुगल्या ऐकतात आणि झोपून जातात. त्याला काय आहे, त्याला थोडं समजते. पण आपल्याला सर्व समजते ना. आपण पुरी दुनिया पाहिलेली आहे बाई, आपल्याला सर्व समजते. मग नाही तर काय. म्हणूनच तर त्या विक्रमच्या घराच्या बाहेर मी काढलं होतं. आणि जगदीशनं डबल आणलं त्याला घरामध्ये. आता तेही आहे. आता पाहतो ना आता काय करायचं काय नाही तर. बाई आणलं तर आणू द्या ना. त्याला काढणं आपल्या हाती आहे ना. हो पण मला तर त्याला काढणं मुश्किलच वाटत आहे. तो निघाला मनानं तर आहे. जर तो नाही निघाला तर बस मी काही ना काही दिमाग लावतो. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. हो तुम्ही आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही आहे म्हणा मला. बस तुम्ही आता टेन्शन नका घेऊ. आज आपल्या इच्छी सत्यनारायणची कथा आहे. आज आनंदीचे मायबाप येतील ना. आनंदीला पगपेऱ्याच्या रसमले घ्याले. येतील ना ते बी आज. किती वाजता येतो म्हणत तर मी ना सांगितलं होतं त्याला. म्हटलं 3-4 वाजता आमच्या इच्छी सत्यनारायणची कथा घेता झाल्यावर. हो का. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजंद्र आरम सदा वसंतम हृदया रविंदे भवम भवानी सहितम नमामि आरती धूपम दीपम समर्पयामी. चला झाली आता सत्यनारायणची कथा झाली. बाई ही आरतीचं ताट घ्या आणि सराईला आरती देऊन द्या बरं. हो द्या पंडितजी द्या. चला आता सत्यनारायणाची कथा संपली. आता झालं. आता बाई तुम्ही सराईला प्रसाद वाटून द्या आणि आरती देऊन द्या सराईला. चला आता मी बी निघतो. अरे पंडितजी थांबा ना. जेवण खाऊन करून जा ना बा. स्वयंपाक बनवलेला आहे ना. सत्यनारायणच्या कथेचा प्रसाद आहे ना. प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. जेवण करा मग जा. बरोबर बाई ठीक आहे. पंडितजीला दक्षिणा किती द्यायच्या आहेत? दक्षिणा तर मला काही माहीत नाही बा. त्या बाबानं ठरवलेलं आहे. माहीत नाही तर तू राहू दे ना. ते बाबा देऊन देतील ना. आता देऊन देतो ना मी. नाही राहू दे ना. त्या बाबाने ठरवलेलं आहे. ते बाबा देतील. बरं ठीक आहे. नाही तर म्हटलं आता देऊन दिलीस ती दक्षिणा. आता चालले का पंडितजी. जेवण खाऊन करतील मग जातील आरामात. बरं ठीक आहे मग. जा बाई सर्वांना आरती देऊन द्या आणि प्रसादी वाटून द्या. आई आपल्या एटातल्या लोकांना सांगलं होतं का जेवायला? हो रे सांगितलं ना. त्या बाबांनी सांगितलं ना. मी काय म्हणतो आई अक्षयच्या घरी सांगितलं ना? हो ना रे सांगितलं ना. अक्षयच्या घरी गेली सगळं सांगितलं. अक्षयची आई आलेली आहे. अक्षयचे बाबा आले. अक्षय आलेला आहे. बरं त्याला सांगशील जेवण केल्याशिवाय जाऊ नका म्हणा. हो सांगितलं. तू टेन्शन नको घेऊ. बरं तर ठीक आहे मग आई. आनंदीच्या घरून तर कोणी आलंच नाही. तिला घेऊन झाले म्हणत होते 3 वाजता येतो म्हणून आलीच नाही अजून. आला होता ना मला मारुती भाऊचा फोन आला होता. म्हणजे 3-4 वाजेपर्यंत येतो म्हणे. आता येतच असतील. येतीलच ना. येतील तर नाही तर काय. आता पोरीला घेऊन झाले. येतील नाही का पग फेऱ्याच्या रसमसाठी. राम राम. हो येऊ आई. राम राम. आले वाटते पाहुणे. हो आले ना. आनंदीच्या घरून आले. अरे मारुती भाऊ या 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 या. राम 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 राम. या ना तर उभे काय बसा ना. हो बसतो. विशाखा हो विशाखा ये बाई इकडे ये बरं थोडी. हो आता आली. आता माय बाई आता काय झालं. आता कोण आता आवाज देऊ राहिली. काय झालं काय नाही तर. किती 100 कामं आहे माय बाई घरात. मी आणि बार आता आवाज देत राहते. पाहतो आता काय म्हणते तर. आता मला आवाज दिला का काय म्हणतो राहिले. हो ना तुलाच आवाज दिला ना. विशाखा तुझेच नाव आहे ना. तुलाच आवाज दिला ना. मी काय म्हणतो ती आनंदीला जाऊन सांग तुझ्या माहेराहून लोक आले म्हणा. पग फेऱ्याच्या रसमसाठी तुला घेऊन झाले तर तयार हो म्हणा. अरे हो आई बाबा आले आहे ना. या बाबा बसा ना. चहा बनवतो थांबा. विशाखा तू राहू दे चहा बनवायचं. मोहिनीला सांगून देशील चहा बनवासाठी. तू आनंदीला सांग तयार हो म्हणा. आले म्हणा तू आई बाबा घ्याले. बरं ठीक आहे ना. आता आनंदीला सांगतो तयार व्हासाठी. या भाऊ बसा चहा घे प्या. तोपर्यंत आनंदी येते तयार हो. बरं ठीक आहे ना बाई ठीक आहे. आता जगदीशजी बी जाणार आहे का? जगदीश भाऊजीला पण तयार व्हायला सांगू का? आता माय बाई तुला माहीतच नाही का. मग जगदीश खाली जाईन आता. फक्त आता आनंदी जाईन. मग जगदीश तिला घ्यायला जाईन. अरे हो आता मी तर भुलूनच गेली होती. जा आता लवकर सांगून देतील तयार व्हायला. बरं ठीक आहे. आनंदी तुला करमत काय नाही का? करमणार काऊन नाही. असं काऊन विचारलं तुम्ही ना मला? नाही मी ना म्हटलं नवीन गाव नवीन लोक घर बदललं तर असं वाटलं की तुला करमणार का नाही करमणार म्हणून विचारलं. खरं सांगू तेवढं तर काही करमत नाही आहे म्हणा. आईबाबाचं घर सोडून एकदम गमत नसते. पण आता इथंच राहणार जिंदगीभर तर काय.
जर तुला करमलं वगैरे नाही ना तर मला सांगायचं, मग मी थोडंसं घुम्या फिरायला नेत जाईन बाहेर. हो करमते ना. आता ताई पण आहेत, बोलायला चाललेले आहेत ना आता सोबत, तर करमते, काही नाही असं. कसं एकदम नवीन जागेवर आईबाबाला सोडून करमत नाही. हो हे तर बरोबर बोलले तुम्ही, एकदमच कोण्या जागेवर करमत नसते. पण आता तुम्ही आहे ना, तुम्ही आहे तर मग काय आहे त्याच्यात नाही. जर तुला खरोखर मध्ये करमत नसलं ना तर मला सांगायचं, मग आपण थोडंसं घुम्या फिरायला जाऊ बाहेर. ठीक आहे ना जगदीशजी, थँक्यू कशाबद्दल थँक्यू? एवढी माझी चिंता केल्याबद्दल. जगदीश भाऊजी, आनंदी, येऊ का अंदर? अरे कोण ताई आहे का? हो हो वहिनी आहेत. या ना ताई, या ना, या, आम्ही असंच बोलत होतो, या ना. अरे मला असं वाटलं डिस्टर्ब केलं का नवीन कपलले. नाही नाही वहिनी, तसं काही नाही. अरे हो, मी काय म्हणत होती, आत्यानं तयार व्हायला सांगितलेलं आहे. तुझे बाबा आणि मामा आलेले आहे. बाबा आणि मामा आले का? अरे हो, तुला पगफेऱ्याच्या रसमसाठी घेऊन जायला आलेले आहे. म्हणून म्हटलं लवकर तयार व्हा, जायचं आहे. अरे वहिनी, मला पण जायचं आहे का? नाही नाही, तुम्हाला नाही जायचं, फक्त आता आनंदी जाणार, तुम्ही घ्यायला जासान. अरे हो का, मला वाटलं मला जावं लागते का तर. काहून आता एवढे बी दूर नाही राहू शकत का आनंदीच्या? मग कधी येणार तर आनंदी, मी कधी जाणार तिला घ्यायला? अरे आज आनंदी जाणार, उद्या तुम्ही तिला घ्यायला जाणार, मग तिथं सत्यनारायणची कथा वगैरे करणार एक दिवस, मग पाहुणचार तुमचा, मग तुम्ही दोघं जण घरी वापस येसान. हो का, उद्याच जावं लागते मला आणायला आनंदीला? अरे हो, उद्याच जा लागते. हो आता नाही जाऊ शकत का हिच्यासोबत? नाही नाही, आता आनंदीत जाणार. विचारा ना तुम्ही, मी चालतो का? मी बी जातो आनंदीसोबत मग. काय भाऊजी, तुम्ही बी रसम बदलायला लावता का? असं असं आता आनंदीत जाणार आहे ना? हो सध्या आनंदी जाणार, मग तुम्ही घ्यायला जासान. बरं ठीक आहे मग बुवा, मग मी घ्यायला जाणार. आनंदी लवकर तयार हो, आता बोलवताय तयार होऊन तुला, लवकर तयार हो, मग जाले बी उशीर होणार म्हणे. तर बाबा आणि मामा म्हणत होते म्हणे लवकर आनंदीला तयार व्हायला लावा म्हणे, आम्हाला लवकर निघायचं आहे म्हणे, नाही तर मग घरी पोहोचण्यासाठी अंधार होऊन जाईल म्हणे. अरे वहिनी, अंधार झाला तर चालते ना, आपल्या घरची गाडी आहे ना, मी नेऊन सोडून देतो येईल मग गाडीनं, काय त्याच्यात नाही. आनंदी आरामात तयार हो, काय टेन्शन नको घेऊ तू, अंधार झाला तरी मी सोडून देईन तुम्हाला. हो भाऊजी, राहू द्या, स्वतःचा दिमाग नका चालू. आता लवकर तयार व्हायला सांगितलेलं आहे, त्या लोकांना निघायचं आहे. तयार होऊ द्या. आनंदी तू लवकर तयार हो आणि ये लवकर तयार हो. हो ठीक आहे ना बहिणी, मी तयारच आहे ना, तयार व्हायचं काय, साडी पण चांगलीच आहे घातलेली, तयारच आहे मी. काय आनंदी, थोडा वेळ नाही लावू शकत का? वेळ लावला तर मग अंधार पडला तर मी नेऊन सोडतो तुम्हाला गाडीनं, काय त्याच्यात नाही. नाही जगदीशजी पण ना. आनंदी तू तयार आहे का? चल मग भर, मग 2-3 साड्या वगैरे भर आणि ये मग बाहेर लवकर. साड्या बिड्या काय वहिनी, लय दिवसासाठी थोडं ना चालली आनंदी. अरे भाऊजी लय दिवसासाठी नाही चालली, पण तिथं साड्या नाही लागतील का तिले? अरे हो हो,